सर्वांना नमस्कार। आज आपल्याशी संवाद साधत असताना पुनश्च एकदा महाराष्ट्र सरकारमधील काही कोकण बळकाव नेत्यांचं वक्रदृष्टी ही कोकणातल्या 5 जिल्ह्यांवर जे आलेले आहे ती मी आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकणवासियांना सांगू इच्छितो। आपल्याला सुद्धा ज्ञात असेल की मागच्या काही महिन्यापूर्वी कोकणच्या 5 जिल्ह्यातील जवळजवळ 488 गावांमध्ये सिडको प्राधिकरणाची त्यांनी नियुक्ती केली होती, नियोजन प्राधिकरण म्हणून। आणि सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून ह्या संपूर्ण कोकणातल्या 488 गावांवर ग्रामपंचायती बरखास्त करून, ग्रामपंचायतीला दुय्यम ठरवून, जिल्हा परिषद पंचायत समितींना दुय्यम ठरवून ते सिडकोच्या माध्यमातून या संपूर्ण 5 गावातील 5 जिल्ह्यातील 488 गाव परप्रांतीयांच्या घशात घालण्यासाठी मोक्याच्या जागा हडप करण्याचा प्रयत्न त्यावेळेला होणार होता। सुदैवाने माझ्यासहित आपणही पत्रकारांनी याविरुद्ध आवाज उठवला। अनेक कोकणातल्या संस्था ज्या आहेत त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला आणि त्यामुळे सिडको प्राधिकरणाची नियोजन प्राधिकरण म्हणजे नियुक्ती करायची होती कोकणच्या 5 जिल्ह्यावर, हा प्रस्ताव त्यांनी मागे घेतला। परंतु दुर्दैवाने सिडको प्राधिकरण रद्द करत असताना पुनश्च एकदा 19 जून 2025 रोजी पुन्हा त्यांनी नवीन एक महाराष्ट्र सरकारने GR काढला, नगरविकास खात्याने खास करून। आणि त्या नगरविकास खात्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची अधिनियमाच्या कलम 40(1) नुसार कोकणातील 5 जिल्ह्यातील जवळजवळ 593 गावांवर विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केल्याचा GR काढलेला आहे। त्याच्यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्हा असे कोकणातील 5 जिल्ह्यातील 593 गावांवर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याबाबतचा हा GR आहे। आता आजपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने MSRDCने महाराष्ट्रातले वेगवेगळे मोठमोठे रस्ते बांधायचं ठेकेदारी त्यांच्याकडे होती। आता अनेक रस्त्यातून भ्रष्टाचार कित्येक करोड रुपयाचा झाला आणि समृद्धी महामार्गासारख्या रस्त्यातून सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याचं काम करून तो समृद्धी महामार्ग सुद्धा आता पहिल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी खचला। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळी रस्ते बांधणारी कंपनी आता कोकणातल्या 5 जिल्ह्यातील 593 गावांचा कारभार करणार आहे। जे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालं पाहिजे, जे काम जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून झालं पाहिजे, ते काम आता नगरविकास खात्याच्या MSRDCचं खातं करणार आहे। हे एक कुठून हा शोध लावला, कशासाठी शोध लावला, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे। परंतु सातत्याने कोकणातल्या ह्या 5 जिल्ह्यातल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या, समुद्र किनारा लाभलेल्या, नदी नाले असणाऱ्या कोकणातला निसर्ग जो आहे त्या अशा कोकणावरच ह्या शासनाची वक्रदृष्टी का जावी, तर केवळ किनारपट्टीच नव्हे तर सह्याद्री पट्ट्यातील सुद्धा अनेक गाव ह्या परप्रांतीय ठेकेदारांनी किंबहुना अदानीच्या लोकांनी सुद्धा खरेदी केलेले आहे।
संगमेश्वर सारख्या जिल्ह्यातले तालुक्यातले सह्याद्रीचा पट्टा, तसंच कोकणातील पूर्णच्या पूर्ण किनारपट्टी ही जवळजवळ 95% किनारपट्टी ही आता परप्रांतीयांच्या ताब्यात गेलेली आहे. दोडामार्ग सारखा डोंगरी भाग सुद्धा आता दिल्लीवाल्यांच्या ताब्यात गेलेला आहे. कोकणातल्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे इकडे राहणारे जे परंपरागत कोकणवासी आहेत त्यांच्या नावावर ज्या जमिनी आहेत त्या जमिनी इथल्या वहिवाटदारांना सुद्धा फसवून आणि त्यांना सुद्धा थातुरमातुर काही रक्कम देऊन कोकणातल्या ह्या जमिनी हडप करण्याचं काम परप्रांतीयांनी जे हाती घेतलेलं आहे आणि त्या जमिनींना रस्ता मोकळा करून द्यावा, त्यांच्या जमिनीपर्यंत राज्यमार्ग तयार करावे, यासाठीच आता MSRDCच्या ताब्यात कोकणातल्या 5 जिल्ह्यातले 593 गाव घालायचा कपट कारस्थान ह्या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे नगरविकास खाते हे गद्दार गटाचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या हातात आहे. त्यामुळे साहजिकच आहे जमीन बाळकाव हा एकमेव कार्यक्रम हाती घेऊन सध्याचं नगरविकास खातं कामाला लागलेलं आहे. आणि त्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून आज जर ग्रामपंचायतीवर जर अंकुश आणायचा, गावांवर अंकुश आणायचा आणि त्या गावावर कब्जा प्राप्त करायचा आणि त्या गावातल्या मोकळ्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आणि परप्रांतीय लोकांना त्या सुपूर्द करायच्या, ह्या कपट कारस्थानातून कोकणातल्या पालघर ते सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 593 गावांवर आता MSRDCचं विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा जो GR 19 जून 2025 रोजी काढलेला आहे तो या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गाव किती गाव घेतलेले आहेत त्याची सुद्धा याच्यामध्ये नोंद आहे. सावंतवाडी आहे, वेंगुर्ला आहे, मालवण आहे, देवगड आहे, कणकवली आहे, त्यानंतर रत्नागिरी पण आहे, कुडाळ आहे, हे सगळे तालुक्यातले आहेत. राजापूर आहे, रत्नागिरी आहे, चिपळूण आहे, खेड आहे, गुहागर आहे, हे सगळे कोकणातले. दापोली आहे, मुरुड जंजिरा आहे, मुरुड श्रीवर्धन मुरुड हे भाग आहेत. त्यानंतर डहाणू आहे, तळा म्हणजे रायगड जिल्ह्यातला तळा तो आहे. म्हणजे जिथे जिथे चांगले रोहा आहे, तलासरी आहे, अशा पद्धतीने कोकणातले ज्या ठिकाणी ह्या परप्रांतीय धनदांडग्यांना जमिनी बळकावण्याचं मनामध्ये त्यांनी आणलेलं आहे त्या अशा सगळ्या गावांचा या GR मध्ये अंतर्भाव केलेला आहे. आणि त्या ठिकाणी MSRDC हे नियोजन प्राधिकरण म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे. एकदा नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाली की त्या गावाचा DP प्लॅन बनवणं आणि त्या DP प्लॅनच्या अनुषंगाने कायदे कानून त्या गावाला लागू होतील आणि मग मोक्याच्या सगळ्या ज्या जागा असतील त्या MSRDCच्या ताब्यात येतील आणि MSRDCच्या माध्यमातून परप्रांतीय भूमाफियांना ते सुपूर्द केले जातील. आणि एकदा का हे नियोजन प्राधिकरण आलं की मग ग्रीन झोन, रेड लाईन, ब्लू लाईन, हाऊसिंग रिझर्वेशन, ओपन स्पेस अशा पद्धतीची वेगवेगळी रिझर्वेशन त्या गावामध्ये लागले जातील. आजपर्यंत प्रामाणिकपणे त्या गावाची ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या गावाच्या हितासाठी जी काम करत होती, आता उदाहरणार्थ आमचे गुणाजी इथे बसलेले आहेत, एक उत्कृष्ट ग्रामपंचायत काम करणारे म्हणून व्यत्यय ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आलेला आहे.
अशा पद्धतीने चांगलं काम करणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत आणि गावाला विकासाकडे घेऊन जाणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायती बरखास्त करायच्या आणि MSRDCचं नगरविकास खात्याची MSRDC ही आता गाव पातळीपर्यंत पोचलेली आहे हे या GR मधून दिसून येते. त्यामुळे ह्या GRच्या पाठीमागे कोकण गिळंकृत करणं हाच एकमेव डाव सध्याच्या नगरविकास मंत्र्यांचा आहे. आणि त्यासाठी मी आपल्या माध्यमातून समस्त कोकणवासियांना विनंती करेन की 19 जून 2025चा महाराष्ट्र शासनाचा हा जो GR तुमच्या ज्या ज्या गावांवर आलेला आहे, ज्या ज्या गावांच्या मुळाशी आलेला आहे त्या GRला तुम्ही कडाडून विरोध करा, शासनाकडे त्याला विरोध करा आणि आम्हाला आमच्या गावाचा विकास आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच जो होतोय तोच आम्हाला हवाय. तुमच्या नगरविकास खात्याचं MSRDCची आम्हाला आवश्यकता नाही अशा पद्धतीची मागणी या 593 गावातील ग्रामपंचायतींनी करावी अशी मी विनंती आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकणातल्या 5 जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींना करू इच्छितो. प्राधिकरण होते त्यावेळी त्याच्याकडे होतं ते रद्द करण्यात आलं आणि आता हे 593 गावं देण्यात आली. कोकण विभागात ठाणे टू बांद्यापर्यंत आपल्याकडे किती ग्रामपंचायत के जे विरोध होतील त्या भाजपच्या जवळपास ग्रामपंचायती आहे, मग त्याला विरोध होईल का? आणि एकंदरीत 19 जूनला हा GR आला, आज महिना झाला पण कोणालाच हा माहीत नाही. अपलोड आता मागच्या आठवड्यात झाला. 19 जूनचा GR अपलोड मागच्या आठवड्यात झाला आणि त्यामुळे आमच्या हातामध्ये परवाच्या दिवशी मिळालं आणि आज आपली भेट होते. भले भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात ग्रामपंचायत असतील पण त्यांनी सुद्धा आपली ग्रामस्थांचं हित कशामध्ये आहे ते ओळखण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास करू शकतो की MSRDC सारखं जे मुंबई, पुणे, ठाणे अशा मोठ्या शहरामध्ये MSRDC जी काम करते ती आता सावंतवाडीतल्या कुंभारवाडा, निरवडे, कुंभारली, इन्सुली, तळवडे, क्षेत्रफळ, वेत्ते, गुणाजी, वेत्ते, वाफोली, सोनुर्ली, नावेली, निगुडे, बांदा, शेरले, रोणापाल, पांडलोस, मरडुरे, कास, पेंडूर अशा गावामध्ये येऊन आता MSRDC काम करणार. म्हणजे ज्यांनी मोठ्या शहरामध्ये काम करायला पाहिजे, मोठे प्रोजेक्ट MSRDCने आणले पाहिजे, ती ग्रामपंचायत आता छोट्या छोट्या 500च्या लोकसंख्येच्या गावामध्ये येऊन काम करायला लागली. आणि हा शोध केवळ या महाराष्ट्र राज्याचे अचाट बुद्धीचे नगरविकास मंत्रीच घेऊ शकतात. ते सुद्धा स्वार्थी बुद्धीने. ग्रामपंचायत सत्ताधारी जे आहे ते भाजपचे आहे. मग अशा वेळी जर जबरदस्तीने हे लादण्याचा प्रयत्न झाला तर तुम्ही विरोधी घडवून नेमकं काय करा किंवा लोकांसोबत आम्ही आमच्या पद्धतीने ज्या पद्धतीने आम्ही सिडको प्राधिकरणाला विरोध केला होता तोच विरोध आम्ही MSRDCला सुद्धा करणार. सिडको प्राधिकरण एक समजू शकतो हाऊसिंग सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी, पण मग केवळ महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशातलं पहिलं उदाहरण असेल की रस्ते बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपनीला आता म्हणजे गाव पातळीवरच्या ग्रामपंचायतीचं नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करणारा हा पहिला शोध अख्ख्या महाराष्ट्रातला या महाराष्ट्राच्या नगरविकास मंत्र्यांनी लावलेला आहे. त्यामुळे आम्ही आमचे गावाचं गावपण टिकवण्यासाठी आणि आमच्या गावाची भूमिरक्षण करण्यासाठी आम्ही ह्या GRला कडाडून विरोध करणार. किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या ज्या ग्रामपंचायतीचा अंतर्भाव इथे झालेला आहे त्या सर्व ग्रामपंचायतींना भेटून आपली भूमी, आपली जन्मभूमी, आपली देवभूमी टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तुम्ही ह्याला विरोध करा अशा पद्धतीचं अभियान आम्ही चालू करणार. ग्रामपंचायती घेतलेल्या आहेत इथून कोणतरी अहवाल पाठवल्याशिवाय घेतल्या इथून काहीतरी त्यांची डेव्हलपमेंट झाली असणार
त्यामुळे एवढ्या ग्रामपंचायती घेण्यात आल्या. म्हणजे आता सावंतवाडी तालुक्याचे 10-12 ग्रामपंचायती तुम्ही वाचून दाखवले. तुम्ही कोणतरी पाठवलं ना त्याला. सिडको प्राधिकरण करत असताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत कोणकोणत्या गावामध्ये सुपिकता आहे याची माहिती घेतली होती. जमिनीला भाव कुठे आहे जास्त, कुठे हात घातल्यानंतर सोन्याचं अंड मिळेल याची माहिती त्यावेळेला नगरविकास खात्याने जमा केली होती. पण त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी परप्रांतीयांनी ऑलरेडी जमिनी घेतलेल्या आहेत त्यांचे जे दलाल आहेत त्या दलालांनी सुद्धा नगरविकास खात्याच्या अगदी मंत्री महोदयांपर्यंत त्यांच्या हात पोचलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून या गावाची माहिती तिकडे पोचवली गेली. सिडकोमध्ये 488 गाव होते, पण MSRDC आणताना त्याच्यामध्ये 13 नवीन अजून सेक्टर तयार केले गेले. 13 त्याच्यात लिहिले 13 ग्रोथ म्हणून. अधिसूचित क्षेत्रातील दिनांक 15/3/24 रोजी क्षेत्राच्या 13 ग्रोथ सेंटरच्या क्षेत्रासाठीची अधिक जमीन ही 105 गावाच्या माध्यमातून 449 चौरस किलोमीटर एवढी जमीन ही ह्या MSRDCच्या ताब्यात देण्याचं ठरलेलं आहे. किती 449 किलोमीटर. साहेब, अधिवेशन मुक्त संपतोय म्हणजे काय, पण हा मुद्दा आज तुम्ही जो मांडताय तो अधिवेशनात कुठे येताना दिसला नाही. विरोधकांकडनं खरं तर याच्यावर सरकारला घेणं गरजेचं होतं. तिकडे गोष्टी कुठल्या होत होत्या, तर आमदार तिथल्या मारहाण करतोय ते किंवा दारातल्या भांडणाच्या गोष्टी होत होत्या. हा खरा मुद्दा तिथे येणं गरजेचं होतं असं वाटतं. खरं आहे तुमचं. दुर्दैवाने कोकणातल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोकण भूमीची जी मनामध्ये भावना असली पाहिजे कोकण भूमी रक्षणाची ती राहिलेली नाही. ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये फक्त एक भास्करराव जाधव सोडले तर बाकी सगळे गद्दार गटाचे आणि भाजपचे आमदार आहेत. केवळ सिंधुदुर्ग जिल्हा ते एकट्या नारायण राणे कुटुंबियांच्या हातात आहे आणि मूलतः त्यांचा जमीन बळकाव हा स्वभाव मूलतःच असल्यामुळे त्यांनाही त्याचं काय पडलेलं नाही आहे. आणि त्यामुळे तुम्ही सांगता ते खरं आहे की अधिवेशन काळामध्ये सुद्धा याच्यावर लक्ष जाऊ शकलं नाही. याचं कारण सुद्धा दुसरं असं आहे, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ह्याचं अपलोडच उशिरा केलं गेलं, जेणेकरून परवाच्या दिवशी म्हणजे काल मी रत्नागिरीमध्ये होतो, रत्नागिरीमध्ये माझ्या हातात हा GR पडला. म्हणजे तशी त्याची दक्षताच घेतली गेली होती की अधिवेशनमध्ये हा प्रश्न येऊ नये. पण एकंदरीत आहे, पण नगर विकास हे खातं शहराच्या विकासासाठी हे प्रस्तावित केले सरकारने. मग हे सगळं ग्रामीण भाग आहे, जवळपास याच्यात दिसतात ते तुम्ही नाव घेतलं त्या नांजापासून 100% ग्रामीण. मग ही अधिसूचना काढताना त्या भागाला एक प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, खासदार म्हणून होत आहे, मग असे असताना डायरेक्ट काढली कशी? त्यामध्ये मी पुन्हा एकदा आरोप करेन सरकारवर की केवळ आणि केवळ कोकणावर तुटून पडलेल्या परप्रांतीय भूमाफियांच्या हितासाठी आणि त्यांच्या जमिनीला रस्त्याची उपलब्धता करून देण्यासाठी या नगरविकास खात्याचा उपव्यापार चालू केलेला आहे. आता तुम्ही पालघर जिल्ह्यातलं वाढवण जर बघा तर संपूर्ण पालघर जिल्हा हा जवळजवळ पालघर जिल्ह्यातली 90% जमीन गुजराती भूमाफियांनी हडप करून टाकलेली आहे. आदिवासींची सुद्धा. कोकण किनारपट्टी तर तुम्हाला मी सांगितलंच आहे. अगदी काही दिवसापूर्वी वेंगुर्ल्याला झालेली प्रांतीयांनी हडप केलेली जमीन इथल्या स्थानिकांची, त्या निमित्ताने निर्माण झालेलं ते प्रकरण ते तुम्ही लावलेलं आहे. आणि ह्या संपूर्ण कोकणामध्ये नेमकी आपलं पाय ठेवायला सुद्धा आपल्याला जागा आहे का, हाच आता प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ परप्रांतीय भूमाफियांसाठी या अशा पद्धतीच्या जमिनी हडप करायच्या आणि त्या जमिनीला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून द्यायचं, हा उपद्व्याप ह्या GRच्या माध्यमातून होतोय. तुमचे 20 आमदार विधानसभेत आहेत, त्यातले बहुतांश आमदार हे कोकणातले आहेत. मग ह्या कोकणातल्या आमदारांना हा GR दिसला नाही का? कोकणातले आमदार जरी असले तर त्यांचं कार्यक्षेत्र मुंबई आहे, पण ज्या कोकणातून ज्या आमदार खासदार निवडून गेलेले आहेत
त्यांना त्यांच्या चष्मा घातलेल्या डोळ्याला पण हा दिसला नाही. पण आपण ते सत्ताधारी बोले, विरोधी पक्ष काय करतो? विरोधी पक्ष मिळाला म्हणून तर आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. काल माझ्या हातात हा जी आर आला. हा बरोबर राज्य शासनाने हा जी आर जाणून बुजून उशिरा अपलोड केला. 19 जूनचं जरी त्याच्यावर तारीख टाकली तरी ह्या चौधरी ज्या आहेत त्यांची जी सही झालेली आहे त्या सहीच्या खाली त्यांची तारीख नाही आहे. म्हणजे तो आत्ताच केलाय. तारीख नाही आहे. ह्या 4-5 दिवसापूर्वीच हा अपलोड केला आणि म्हणून तो तत्परतेने काल माझ्या हातात आला. पण कॅबिनेटला हा घेताना गुपचूपपणे या सगळ्या प्रकाराला गुपचूपपणे कोकणवर हे लादणारं भूत असं तुम्हाला वाटत नाही का? गुपचूपपणे कॅबिनेटला हा घेतला, कुठली गजावजा न करता 596 पूर्ण कोकण हे तुम्ही म्हणताय तसं परप्रांतीयांना रस्ते वाहण्यासाठीच करण्यात आलं असं तुम्हाला वाटतं का? कॅबिनेटमध्ये सुद्धा तेरी बी चूप मेरी बी चूप असंच झालेलं आहे. आणि हा नगरविकास खात्याचा जी आर निर्णय आहे. आणि नगरविकास खाते ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण पूर्णपणे उद्ध्वस्त करायला निघाले. कोकण उद्ध्वस्त, कोकण भूमीच गिळंकृत करायला नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे निघालेले आहेत. आणि म्हणून त्यांनी सिडकोला काढून टाकलं आणि MSRDC घेतलं. कारण MSRDCला फंडिंग खूप मोठी आहे. म्हणजे जिथे 1 किलोमीटरच्या रस्त्याला 82 करोड रुपये दिले जातात 1 किलोमीटरच्या शक्तिपीठला. म्हणजे ते पैशाचं सध्या घबाड जे आहे ते MSRDCकडे आहे. आणि म्हणून MSRDCच्या ताब्यात हे कोकण द्यायचं यासाठी हा जी आर काढला गेला आहे. त्याच MSRDC मधनं साहेब जो फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो शक्तिपीठ आमच्या कोकणवासींवर लादण्याचा प्रयत्न होतोय. आणि दुसरीकडनं हा जी आर जर लादला जात असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल? आम्ही शक्तिपीठला यापूर्वी सुद्धा विरोध केलाय. परवाच्या दिवशी राजू शेट्टी साहेब आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा संपूर्ण शिवसेना ताकदीने उतरली होती. उद्या सुद्धा कोल्हापूरला मी आहे. शक्तिपीठ या महामार्गाला महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे, सर्वच शेतकऱ्यांचा. आणि म्हणून कोकणचं जर भलंच करायचं असेल तर कोस्टल रोड आम्हाला हवा आहे, तो द्या लवकर. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तिथे दररोज बळी जात आहेत, दररोज ॲक्सिडेंट होत आहेत, तो करा लवकर. आमच्या सिंधुदुर्गचा चिपी विमानतळ आता उद्याच्या 24 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होणार आहे बंद झाल्यानंतर. खासदारांना त्याचं काही देणं घेणं नाहीच मुळात. गरज सर्व वैद्य मरो. BSNL टॉवर त्यावेळेला एवढे प्रयत्न करून शेकडोनी BSNL टॉवर उभे केलेले आहेत. आज केवळ त्यांचं फाउंडेशन टाकून त्याचं टॉवर उभे राहिले आहेत, पण ऑपरेशन चालू होत नाही आहे. म्हणजे शक्तिपीठ महामार्गामधला केसरकरने असं म्हटलं होतं की हा मार्ग बदला जो 13 म्हणजे जो दाखवतो तो पुढे पत्रादेवीपर्यंत. आणि तुम्ही म्हणते की 19 जूनला हा जी आर निघाला. त्याच्यानंतरच केसरकरांचं वक्तव्य असं आहे की झाराप किंवा मळगाव याला जोडणारा तो शक्तिपीठ करावा आणि त्याला नवीन सर्वे दिला. म्हणजे हा सगळा आता हा जी आर येतो एकीकडे याचा महाराष्ट्र रस्ता प्राधिकरणकडे, म्हणजे तो महाराष्ट्र रस्ता प्राधिकरणला वेतीय किंवा मळगावला जोडण्याचा घाट असा आहे का? नक्कीच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं खरंच आहे. ते शक्तिपीठ ज्या वेळेला बांधायला येईल त्यावेळेला MSRDC या सगळ्या गावांमध्ये त्याचं जाळं नेईल आणि मग सगळा अख्खा देश इथे येईल. आणि आपले लोक बिचारे वॉचमनची हक्की हातात घेऊन त्यांच्या रक्षणासाठी उभे राहतील. 25 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे कोकण मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या त्या काळात हा पर्यटन जिल्हा म्हणून कोकणाचे 4ही जिल्हे घेतले आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा झाला. हे सगळं आता शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला याचं वाईट वाटतं का हे सगळं पाहिल्यानंतर की आत्ताच महाराष्ट्र प्राधिकरणाच्या हातात हा कोकण देणे, एकीकडे निसर्ग पर्यावरण म्हणणे, हे सगळा घाट घालून कोकणच्या जनतेला पूर्णपणे समुद्रात लाटण्याचा हा प्रकार आता चाललाय. त्याबद्दल तुमच्या पक्षाला काय वाटतं? नाही, वाईट तर नक्कीच वाटतं, पण तेवढाच राग सुद्धा तेवढाच येतो. आणि तेवढीच कोकण भूमीशी नाळ सुद्धा आमची तेवढी जुळलेली आहे. जरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये पराभूत झालो
तर सुद्धा कोकण भूमीशी विनायक राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असलेली नातं हे आम्ही कदापि दुरावू दिलेलं नाही. आणि म्हणून सिडकोचं आक्रमण म्हणा, MSRDCचं आक्रमण म्हणा, किंवा परप्रांतीय भूमाफियांचं आक्रमण म्हणा, रिफायनरीचं आक्रमण म्हणा, हे सगळं परतवून लावण्यासाठी आजही आम्ही तेवढ्या ताकदीने जागृत आहोत, हे मी अभिमानाने सांगेन. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत. कोकणामध्ये विशेषतः हे सगळं आता एक भूत आलंय, तुम्ही म्हणताय ते सगळं आलंय. या भूताला नेस्तनाबूत करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये उभाटा काय करणार आहे किंवा कसं जाणार आहे लोकांना? जेवढी आमची ताकद आहे त्या ताकदीनुसार आम्ही कोकणवासियांना सावध नक्कीच करणार आहोत. पैशाच्या पाठी जाऊ नका, पैशाने मत विकू नका आणि आपल्या माणसाला दूर करू नका. अखेरीस वेळकाळी पैसा पुढे येणार नाही तर आपलेपणाचं नातंच पुढे येणार. त्यामुळे कोकणवासियांना आम्ही जागृत करणं, त्यांच्या हिताचं जाण करून देणं हे आमचं कर्तव्य. त्यामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही. काही तुमचे म्हणजे शेवटी कोकणातले सिंधुदुर्ग रत्नागिरीतले काही पूर्वी विधानसभेपूर्वी तुमच्याकडे आले होते, अशी माणसं काही भाजपच्या संपर्कात असं कळतंय, काय नेमकं? ज्यांनी स्वतःला विकायला ठेवलेले आहेत ते विकाऊ राजकारणी हा एक शब्द सध्या आहे प्रचलित. ते विकाऊ राजकारणी जसे बाजारात विकला जातो तसं राजकारणातल्या बाजारात विकायला ठेवलेले ते विकले जातात. पण निष्ठावंतांची फळी जी आमची आहे ती अद्यापही कमी झालेली नाही आहे. निवडणुकीला तुम्ही ताकदच द्यायला इथं कोण नाही. तुम्ही लोकसभेनंतर आता इथं ज्यांना तिकीट दिलं ते नाही, माझ्याबद्दल बोलूच शकत नाही. माझ्या दौऱ्यात किमान महिन्यातून एकदा तरी 2 महिन्याने असतात. उमेदवारी दिले ते पण हा, विधानसभेचे जे आहेत ते तुमचा मुद्दा खरा आहे ते. पण एकदा धडा चांगला शिकून आता मोकळे झालो तर आम्ही भविष्यामध्ये निष्ठावंतांची किंमत किती असते ती कळलेलीच आहे. धन्यवाद. काय झालं?